राज्यामधील बिबट्यांच्या हल्ल्या प्रकरणांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात बैठक बोलावली आहे। आज दुपारी 1:30 वाजता मंत्रालयामध्ये या बैठकीचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि बैठकीला खासदार अमोल कोल्हे यांना निमंत्रण नाहीये। कोल्हे यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला आणि संपर्क साधून बिबट्यांच्या संदर्भातील म्हणणं मांडत याचा विचार बैठकीमध्ये व्हावा अशी मागणी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक आणि महत्त्वाचे अधिकारी यावेळी उपस्थित असतील। राज्यामधल्या वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना पाहता ही बैठक अगदीच महत्त्वाची आहे आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊया। तुमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत। संदीप, जे हल्ले होत आहेत दिवसेंदिवस वाढते आहेत त्या पार्श्वभूमीवर ही बैठक बरीच महत्त्वाची मानली जाते। अगदी आज दुपारी 1:30 वाजता मंत्रालयामध्येच ही बैठक होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर ही बैठक होते। महत्त्वाचं हेच आहे, पुणे, नाशिक, सातारा असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अक्षरशः बिबट्यांचा कहर पाहायला मिळतोय आणि वनमंत्री त्याचबरोबर फॉरेस्टचे काही अधिकारी, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्यानं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र महत्त्वाचं आहे की जुन्नर, आंबेगाव ज्या परिसरात बिबट्यांचा जास्त त्रास झालेला आहे किंवा जास्त हानी बिबट्यांनी पोहोचवलेली आहे त्या भागाचं नेतृत्व करणारे किंवा प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर अमोल कोल्हे जे आहेत, खासदार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांना मात्र या बैठकीचं निमंत्रण नाही आहे। त्यामुळे त्यांनी आज सकाळी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधलेला आहे आणि त्यांनी काही मुद्दे जे आहेत ते मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवलेले आहेत आणि आज जी बैठक होती त्या बैठकीमध्ये त्या बाबींचा विचार व्हावा असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं संरक्षित प्राण्यांचं शेड्यूल 1 जे आहे त्यामधून बिबट्याला वगळण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली आहे, कारण तो नैसर्गिक अधिवासात राहत नाही असं डॉक्टर कोल्हे यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर वन खात्याच्या जागांमध्ये 50 ते 100 एकराचं सौर कुंपण तयार करून त्यामध्ये बिबट्यांच्यासाठी नैसर्गिक अधिवास तयार करायचा आणि त्यामध्ये हरिण असेल, नीलगाई असतील त्या सोडण्यात याव्या, जेणेकरून त्याला बिबट्याला तिथं खाद्य मिळेल। आणि दुसरं महत्त्वाचं, वनक्षेत्रातल्या संख्येनुसार सरसकट बिबट्यांच्या नसबंदीला परवानगी द्यावी, कारण आता फक्त 5 बिबट्यांच्या नसबंदीलाच सरकारनं परवानगी दिलेली आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे की जवळपास 1000 ते 1500 बिबट्यांना सगळ्यांना पकडून एकतर वनतारा किंवा पश्चिम आफ्रिकेतल्या जंगलामध्ये त्यांचं स्थलांतर करावं अशी मागणी खरं तर डॉक्टर कोल्हे यांनी केली आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये राज्य सरकार नेमकं काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं आहे। इतर अधिकारी आणि वनमंत्री असणारच आहे त्या बैठकीला, मात्र अमोल कोल्हे यांनी नाराजी कुठली व्यक्त केली नाही। मात्र त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून आपली मागणी जी आहे ती समोर ठेवत त्याचा विचार व्हावा असं म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या मागण्यांचा विचार या बैठकीमध्ये होतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी ही बैठक निर्णायक होते का आणि कोणता ठोस मुद्दा उपस्थित केला जातो, कोणता पर्याय निवडला जातो याकडे लक्ष असेल। संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।